पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। स्वतःच्या देवळात स्वतःच्या लोकांसमोर गाणं इज व्हेरी इझी, पण जेव्हा हजारो करोडो क्राऊड समोर तुला गावं लागेल ना, तेव्हा तुला समजेल की व्हॉट इट मीन्स. तुला जमणार आहे सगळं? लाईफ मध्ये पहिल्यांदा प्रभासचा चॉईस चुकलाय. प्रभास, ऐक ना, उद्यापासून आपण लवकर भेटायचं का? कारण कॉन्सर्टची डेट पण जवळ येते ना, सो रिहर्सलचं टायमिंग वाढवावं लागेल. आय एग्री. ए हो, पण आल्या सगळ्यांनी नाश्ता करायचा, म्हणजे आपल्या बिझी शेड्यूल मध्ये कोणाचे खाण्यापिण्याचे टाइम नाही मिस झाले पाहिजेत. या ओके, कोणी खाणं मिस करणार नाहीये. ओके चला लेट्स गो. बाय 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 बाय. जाऊकायचा बाय. बाय वीणा. बाय प्रभास. बाय बाय. प्रभास ऐक ना, म्हणजे लवकर यायचं असेल तर तसं सांगा. काय मला सकाळी लवकर उठून आवरून मंदिरात जाऊन यावं लागेल. हां अंकल, मी सांगतो तुला टायमिंग. निघा तुम्ही, सगळेच निघा. ओके. आणि बंद करून जा ना सगळं नीट. चला चिन्मय, वीणा येतो. प्रभास, आर यू ओके? जा तू. प्रभास, वीणा अचानक अशी स्वतःच्या झोन मध्ये का शिरलीये? नक्की काय चाललंय हिच्या मनात? आजही नीट गायला जमलं नाही म्हणून टेन्शन तर नसेल ना घेतलं हिने? वीणा, निघूया आपण. चला, मी येतो आता. चिन्मयी, मला वीणाशी बोलायचंय. बरं, तुम्ही बोला, मी बाहेर थांबते. थँक्स. वीणा, मी आहे बाहेर. वीणा, आर यू ऑल राईट? तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तुला बघून असं अजिबात वाटत नाहीये. वीणा, काय झालंय सांग ना. खरंच काही नाही. नाही, ज्या मुलीला खोटं बोलायला आवडत नाही ती मुलगी आज खरं काय ते लपवतीये. वीणा, हे बघ, आय कॅन अंडरस्टँड. तू आता जे फील करतेस ना ते खूप नॅचरल आहे. कधी कधी नाही जुळून येत गाणं, कारण नवीन वातावरण, नवीन लोक, नाही म्हटलं ना तरी या सगळ्या गोष्टींचं दडपण येतच. पण अगं, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं आणि मनाला तर अजिबातच लावून घ्यायचं नाही. तुला या गोष्टीचं वाईट वाटतंय ना की तू आजही गाताना कॉन्शियस झालीस. बरं ऐक, आपण ना उद्या फ्रेश मूड मध्ये नव्याने सुरुवात करूया. वाटल्यास वडापाव पार्टी करूया. हा, मी तुला सांगतो ना, खा सगळे वडापाव फस्त करणार आणि आपल्या वाट्याला एकही वडापाव उरणार नाही. प्रभास प्लीज. सॉरी, मी निघते. वीणा, एक मिनिट. वीणा थांब. वीणा, काय झालंय? काय प्रॉब्लेम झालाय सांग ना तू. एक मिनिट वीणा, तू अशी अबोल वागतेय. काय झालंय अगं? मला सांग, तुला कॅश काही बोललीये का? मी आत्ता जाऊन तिच्याशी बोलतो. प्रभास प्लीज, तिला खरंच काही नका बोलू. तिची चूकच नाहीये. खरं तर मलाच जमत नव्हतं गायला आणि त्यामुळे तुमचाही वेळ वाया जात होता. उलट तिने तर मला जाणीव करून दिली की माझ्यावर किती मोठी जबाबदारी आहे आणि मला अजूनही कळत नाहीये की मी ती जबाबदारी पार पाडू शकेन की नाही. ऑफकोर्स तू पार पाडशील. आय ट्रस्ट यू. You will rock the concert. Mark my words.
वीणा, कॅश तुला काय बोलले मला माहित नाही, पण ती जे काही बोलली असेल ना, इग्नोर कर आणि तू तुझ्या गाण्याकडे कॉन्सन्ट्रेट कर. तुला माहितीये, कॅश जेव्हा पहिल्यांदा गायला उभी राहिली होती ना, तेव्हा तिची अवस्था काय झाली होती? ती ती इतकी कन्फ्यूज झाली होती ना, की ती भलत्या गाण्यावर भलताच काहीतरी गाऊन बसली. बट नाव जस्ट लुक ॲट हर, शी इज सो कॉन्फिडेंट. आणि मला खात्री आहे तू उद्या स्ट्रॉंग कमबॅक करशील. वीणा, करशील ना? करेन. ये होय ना बात. गुड. वीणा, बघ कसं आहे ना, तू ना इथल्या कुणाचंच टेन्शन घेऊ नको. हे बघ, आता नवीन घरात नवीन माणसांबरोबर आपण जेव्हा येतो तेव्हा त्या माणसांबरोबर ऍडजस्ट करायला वेळ लागतो, हो की नाही? एकदा त्या माणसांची सवय झाली, त्यांच्याशी ओळख झाली की सगळं कसं एकदम सोपं होऊन जातं ना. तसंच आहे हे पण. प्रभास, पण बोल, तुझ्या मनात जे काही आहे ते तू क्लिअरली सांग. तुम्ही प्लीज कॅशला काही बोलू नका, कारण माझ्यामुळे तिचं मन दुखावलं गेलं ना तर मलाही वाईट वाटेल. प्लीज. ओके, आय प्रॉमिस. दादा जरा सांभाळू ना. हो मॅडम, हो. हे बघा, मागचा टेबल आहे ना, तिथे इन्स्टॉल करायचं, त्याच्यावर ठेव. काय ग मम्मा? हा? शॉपिंग? येस. काय आणले सांग ना. माझ्या स्वातंत्र्याचं, मुक्त आणि मनसोक्त जगण्याचं पहिलं पाऊल आहे. म्हणजे? कळेलच. मॅम, वॉरंटी कार्ड. थँक्यू. वेलकम. अगं मम्मा, साऊंड सिस्टम? हो. कशी आहे? 7.1 सराउंड. अगदी लेटेस्ट आहे. छान आहे अगं, पण माहितीये ना तुला, तुला नाही चालत. म्हणूनच तर ही वस्तू या घरात आणली. आता बघूया ना कोणाचा आवाज जास्त घुमतो या घरात, ह्या साऊंड सिस्टीमचा की शैलजा सदावर्तेचा. कोणत्या भाषेत समजावून सांगू रे तुला? हजारदा सांगितलं आपल्या बायकोपासून लांब राहायचं, तरी सारखा भोंग्यासारखा त्याच्या अवतीभोवती गुणगुण गुणगुण करत असतो. एक मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे ही तुझी बायको नाही, हा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही माझ्या भजनी मंडळात गाते. गाते नाही, गायची. कळलं? इथून पुढे नाही गाणार. आणि तुझं काय ते भजनी मंडळ आहे ना, त्यासाठी दुसरी पोरगी शोध. नाहीतर एक काम कर ना, स्वतःच असा जागा घालून उभा राहा. काय आवडलं याला? वीणा, चल. ए, तुला सांगितलं ना, बायको पासून लांब राहायचं. ईशा, तू कोण असताना सांगणारा? वीणा, एक मिनिट प्रभास, सांग ना. त्यांना शहाणपणा शिकवणारा, धमकी देणारा तू कोण आहेस? बायको असं का करू राहिली? अगं तुझ्या हक्काचं म्हणजे आपलं भजनी मंडळ आहे, मग तुला दुसऱ्याच्या भजनी मंडळात का गायला जायचं? तुला वाटलं तर असे 2-4 टाळकोटाला ठेवतो ना आपण तुझ्या मागे. मग येतेस ना उद्यापासून आपल्या तुझ्या हक्काच्या भजनी मंडळात गायला? ईशा, तिनं कुठं जायचं आणि कुठं जायचं नाही हे ती स्वतः ठरवेल. तू काळजी करायचं काहीच कारण नाही. अरे सासरे हुआ, ओ सासरे हुआ, तिची काळजी मी नाही करणार तर कोण करणार?
माझ्या संयमाचा अंत बघू नकोस. जे हात विठ्ठलाच्या देवळामध्ये कीर्तन करण्यासाठी चिपळ्या धरतात ना, त्याच हाताने तुझ्या कानाखाली जाळ काढायला मागे पुढे पाहणार नाही मी. बाबा जाऊ द्या. अगं थांब ग, बेशर्माचं झाड आहे. मुळापासून उपटून जिथे फेकावं ना तिथे हे परत उगवतं. आणि कुठल्या भजनी मंडळाच्या गोष्टी करतोस रे तू? मागे एकदा तुला वीणांनी 2 ओळींचा अर्थ विचारला होता, सापडला का? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ह्याचा अर्थ काय? अर्थ माहित नसला म्हणून काय झालं? आपण पण करतो भक्ती, त्या पाहुण्यापेक्षा जास्तच करतो. कुठली भक्ती रे तुझी? हा, गावातल्या लोकांना त्रास द्यायचा ही भक्ती तुझी? अवलक्षणी वर्तन करायचं हा प्रभास बघ. अत्यंत खरा आणि गुणी मुलगा आहे हा. याचा भाव सच्चा आहे, प्रामाणिक आहे आणि त्याच्या वागणुकीतून क्षणोक्षणी जाणवतो मला तो. तुझ्यासारखा नाही आचार भ्रष्टी आणि सदा कष्टी. आणि तो विठुराय पण ओळखतो रे खरी भक्ती काय आहे ते. आणि अशाच लोकांना तो संधी देतो आपली सेवा करण्याची. आणि ती विठुरायाची कृपा या मुलानं आपल्या निस्पृह भक्तीने कमावली आहे. बाबा प्रभास विषयी एवढं सगळं बोलतायत, पण त्यांना प्रभास विषयीचं सत्य समजलं तर? चल रे. तुम्ही ह्या लोकांचं बोलणं फार मनावर घेऊ नका. अहो, असल्या वृत्तीच्या लोकांनी तर सगळ्या संतांना विनाकारण त्रास दिलाय. ही विकृती समाजातून संपावी म्हणून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांनी जीवाचं रान केलं. या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला आमच्या गावामध्ये त्रास झाला याबद्दल मी तुमची काय काय करताय तुम्ही? हे बघा, त्यांच्या वागण्यामुळे तुम्ही का माफी मागताय माझी? नाही, एक सांगू तुम्हाला, मोठ्यांचे हात हे माफी मागण्यासाठी नाही, फक्त आशीर्वाद देण्यासाठीच उचलले गेले पाहिजेत. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू देत, बाकी काही नको मला. सुखी राहा. येऊ मी? वीणा, येतो. चल वीणा. म्हणजे काय? म्हणजे हे जर का ते हिटलर बाईने ऐकलं ना तर या म्युझिक सिस्टीम सकट आपल्या दोघांना घराबाहेर काढेल ती. काय करते? बंद करतोय ते. काही बंद करायचं नाहीये. हे बघा, हे घर जसं तिचं आहे ना तसं आपलंही आहे. का म्हणून सध्या तिला घाबरून राहायचं? हे मला हे पटतच नाहीये. करेक्ट. पण योगिनी, योगिनी बाहेर ये. शैले, काय सुरू आहे? हे घर आहे की धर्मशाळा? या घरात राहायचं असेल तर या घराचे काही नियम आहेत
आणि ते पाळले गेलेच पाहिजेत. विसरलात? काय झालं? या घरात म्युझिक चालत नाही तुला माहिती आहे ना? मग कुणाला विचारून केलंस? हा. शैलेश, तुझ्या बायकोला आवर घाल जरा, आणि गरज पडली तर तिला या घराची शिस्त आणि नियम तिला पुन्हा एकदा नीट समजावून सांग. असे समजावून सांग की तिला ते कायम लक्षात राहतील. पुन्हा हे सगळं सांगायची वेळ माझ्यावर आणू नकोस. मान्य आहे की या घरात शिस्त असते, नियम असतात, पण मग ते सगळ्यांसाठी सारखेच असायला हवेत ना? म्हणजे जसं काय तुम्हाला कळतच नाहीये मी काय म्हणते ते. या घरात प्रभासचं म्युझिक वेळ खपवून घेतलं जातं. तो रिहर्सल करू शकतो, कॉन्सर्ट करू शकतो. अरे त्याचं तर स्वतःचा म्युझिक बँड सुद्धा आहे. आणि त्याच घरात मी साधी म्युझिक सिस्टीम ऑन केली तरी तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम? वा वा, म्हणजे प्रभास सख्खा आणि आम्ही सावत्र, असं कसं चालेल? बोलताना नीट विचार करून बोल. विचार करूनच बोलते. आम्हाला एक नियम, प्रभासला एक नियम, असं नाही चालणार. हे बघा, नाहीतर मला ना समजावून सांगा की या घरात प्रभासला सगळं करायची परवानगी आणि आम्हाला नाही, असं का? नाही म्हणजे तुमचे हे नियम, या सगळ्या गोष्टी आमच्या तरी समजण्या पलीकडे, हो ना? खरंय तुझं, अगदी खरंय. ह्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना समजण्याच्या पलीकडच्याच आहेत. पण तू विचारतेस म्हणून सांगते, प्रभासचं संगीत प्रेम हे आजचं नाहीये. आणि नवीन वर्षातली कॉन्सर्ट झाली की तो हे सगळं सोडून देणार आहे असं वचन दिलं त्यांनी मला. सोडेल तेव्हा सोडेल, पण आजवर त्याचं संगीत प्रेम या घरात जोपासलंच कसं गेलं? आणि जर त्याचं संगीत वेड या घरात खपवून घेतलं गेलंय ना, तर मी पण माझा छंद, माझी आवड जोपासणारच. आणि तेही इथे खपवून घेतलं गेलं पाहिजे. शैलेश, समजाव तुझ्या बायकोला, आवर तिला. बघ योगिनी, मला नका समजावू, तुमच्या बहिणीला समजावा. काकू, अगं तसं नाहीये माझं. प्रभास, तू उद्यापासून ऑफिस जॉईन करतोयस. तू अगं मी ऑफिस जॉईन करणारच आहे, पण माझी कॉन्सर्ट. प्रभास, माझा विचार झालाय. नो आर्ग्युमेंट्स. आतू, आतू ऐक ना. इट्स फायनल. इट्स फायनल. आतू, आतू.